आम्ही आता रामदेकीच्या जंगलामध्ये आहे आणि आता इथून इथे एक बोधिवृक्ष म्हणून आहे जंगलामध्ये, तिथे साधना करण्यासाठी जाणार आहे. हे सगळं असं गवताळ प्रदेश आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, म्हणजे हत्ती आणि सिंह सोडून. पक्ष्यांचा मस्त आवाज येतो आहे, थंडगार हवा सुटली आहे आणि आता आम्ही साधनेची तयारी करण्यासाठी तिकडे जाणार आहे. आज ग्रहणाचा दिवस आहे. आज किती तारीख आहे? 15. आज 15 तारीख. काल संक्रांत होती. मग आज आम्ही आता इथे फिरून एक कुत्रही आलेला आहे, कुत्री. असा गवताळ भाग वाघांना जास्त आवडतो. इथे हरिण येतात प्रामुख्याने चरायला, हरिण किंवा बायसन वगैरे. मग त्यांची शिकार करण्यासाठी वाघाला सोपं जात असावं. आम्ही अगदी उंचावरती आहे, पहाडाच्या टेकडीवरती आहे. चला आपण जाऊ तिकडे. आता आम्ही चाललो आहोत इथून जवळच असलेल्या बोधिवृक्षाकडे. त्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांची ब्रॉन्झची फार सुंदर मूर्ती आहे. आम्ही 2 दिवस तिथे थांबलो होतो रात्री आणि बहुतेक 1-2 दिवसांनी अजून थांबणार आहे. आता आपण त्या झाडाच्या दिशेने चाललो आहे. वातावरण खूपच प्रसन्न आहे. लोकांचा काही गोंधळ नाही, गडबड नाही, व्यवहाराची काही चिंता नाही. मन कसं हलकं हलकं आणि प्रसन्न वाटते. साधना करण्यासाठी उत्साह आणि श्रद्धा इथे भरपूर मिळते आहे. आणि परंपरेनं इथं अनादिकालापासून हजारो वर्षापासून अनेक ऋषीमुनींनी इथे तपश्चर्या केली आहे. ही तपोभूमी म्हणूनच प्रसिद्ध आहे. ते काय खालते ते झाडावरते. हा बोधिवृक्ष सुंदर ठिकाण आहे, विशाल सावली. खूप मोठं झाड आहे. रात्री इथे सगळं अद्भुत वाटते, एकदम भीतीदायकही वाटते पण आता आमची वाघांची आणि इतर प्राण्यांची भीती आता जवळजवळ गेली आहे. ही पहा बुद्धाची मूर्ती. इथे आमची बसायची आसनं वगैरे आणून ठेवलीत आम्ही आधीच. खूप मोठं झाड आहे. इथे पियू शानू असतील तर त्यांना मजा आली असती. छान मूर्ती आहे चितळेची. आता एक अशी प्रदक्षिणा करतो ह्या वृक्षाला मी, म्हणजे हा एकंदरीत ओटा आणि याचा परिसर आपल्याला बघता येईल. हे झाड 400 वर्षाचं आहे म्हणे. कितीतरी उन्हाळे, पावसाळे, अनेक स्थित्यंतर, अनेक बदल ह्या झाडांनी अनुभवले असतील. आणि आता हा वृक्षाच्या आसपास असलेलं जंगल, मधला भाग तेवढा साफ करून इथे साधनेसाठी जागा निर्माण केली आहे. बाकी आम्ही अगदी भर जंगलात आहोत. सगळं जंगल आहे. इथून जवळच बौद्ध विहार आहे.